हो, 4 वर्षानंतर पहिली सर्वसाधारण सभा झाली ती काय बोलले? बघा, आज 4 वर्षानंतर सभा झाली आणि याच्या अगोदरसुद्धा सभा झाली क्या नाही झाल्या, क्या कागदोपत्री झाल्या, याची मला शंका आहे. कारण इथे आम्ही ज्यावेळेस आलो तर सभागृहच नव्हतं कालच्या काल ते सभागृह तयार केलं गेलं आणि कालच्या काल सभागृह तयार करून आजची सभा त्या ठिकाणी ठेवण्यात आली. अत्यंत दाट जागा आहे, छोटी जागा आहे, पण किती बी असलं तरी सभा घेणे जरुरीची असते आणि खेडीमेडीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली. 250 विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे. समोरच्यांनी ज्यांनी काही विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे. कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला. त्यांचा जो विरोध होता, जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे. ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षांचा असल्यामुळे आम्ही त्या सर्व विषयांवर आता कामकाज करणार आहे. 250 विषय आज खेडीमेडीच्या वातावरणात चांगले झाले. आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे, जो 6चा गट आहे, 7चा गट आहे त्यांनीसुद्धा. आणि असे भरपूरशी आता मी तेवढंच सांगेल की आजची पहिली सभा आहे. लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील. मग जेवढी संख्या आता हिच्यात बॉडीचं हिच्यात एक असतं की बा कोरम हा 17चा असतो. जर कोरम नाही झाला तर 15 मिनिटाने परत सभा बिना कोरमची बी घेता येते. हा बी नियम आहे. त्याच्यामुळे हे फक्त आकडेवारी जी आहे हे फक्त त्यावेळेस कामा येते की ज्यावेळेस काही मतदान असलं तेव्हा, म्हणजे उपाध्यक्षाची निवड असो, सभापतीची निवड असो, याच्यासाठी बाकीच्या मतदानाची प्रक्रिया असते. तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज नगराध्यक्षांनी एक चांगल्या खेडीमेडीच्या वातावरणात या ठिकाणी चांगल्या वातावरणात म्हणजे सुरुवातच चांगली झाली की सुरुवातीला नगराध्यक्षांनी आम्हाला सर्वांना काय म्हणतात त्याला खमंग ढोकळा खाऊ घातला आणि जिलेबी खाऊ घातली आणि त्या गोड याच्यामध्ये वरतून चहासुद्धा दिला. तर त्या खेडीमेडीच्या वातावरणात आज चांगला मीटिंग सभा झाली आणि मी विरोधकांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी दृढ मताने विकासासाठी सहकार्य करावं अशीच आमची अपेक्षा आहे. नाही तर कसं आहे की नुसतं सांगायचं काही करायचं काही असं नको आहे. आणि नगराध्यक्षांनी एक चांगला निर्णय घेतला. मी त्याबद्दल नगराध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही जे काही मीटिंग असतील त्या पुढच्या मीटिंगला विषय द्या तुमचे काय असतील तर. या मीटिंगला कोणी दिले नव्हते आणि आम्ही जे नगराध्यक्षांनी जे ठराव घेतले त्यामध्ये नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की ज्यांचे आले असतील त्यांचे घ्या. तर त्यात काही लाडका भाऊनी लाडका बहिणी आमच्याकडे सर्व सारखे आहे. त्याच्यामुळे कोणी असं समजत असेल की या वार्डाचे एवढे घेतले आणि त्या वार्डाचे तेवढे घेतले, तर तुम्ही किती लोकांना 9 वर्ष ताणत ठेवलं आहे ते सुद्धा आपण थोडं लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या वार्डाचे किती कामं केले, कोणाच्या वार्डाचे. तर आम्ही तसं नाही करणार आहे. परंतु आता एक चांगल्या खेडीमेडीच्या वातावरणात आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करू एवढाच विश्वास या ठिकाणी आहे. आणि आज जे विषय होते ते 250 विषय आहेत. त्या 250 विषयांमध्ये तुम्ही जर बघितलं तर सर्व सार्वजनिक विषय आहे आणि त्या सार्वजनिक विषयामध्ये आज शेवटचे आमचे 2 विषय वेळेवरचे विषय झालेले आहेत. तर वेळेवरच्या 2 विषयामध्ये पहिला विषय जो होता तो आमचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो जो आहे आणि त्यांची जे फ्रेम आहे ते सभागृहामध्ये लावण्यात यावी हा होता. आणि दुसरा काल संतोषी माता हॉल जे आमच्या ताब्यात प्रांतांनी जप्त करून दिलं, ते हायकोर्टाच्या माध्यमातून दिलं का सुप्रीम कोर्टाच्या ते आम्हाला काही त्याची माहिती नाही आहे. परंतु आजच्या सभेत आमचा तसा निर्णय झाला की बा जेणेकरून तिथे जे काही पूर्वी लागत होता पैसा तो आता न लागता आता फक्त खालच्या सभागृहाला किती 15,000 ना 15,000 खालच्या सभागृहाला ना वरच्या सभागृहाला 11,000 असे नगराध्यक्षांनी आज ठरवले आहे. तर मी त्याबद्दलसुद्धा भुसावळच्या नागरिकांची सुविधा होणार आहे त्याबद्दलसुद्धा नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो. सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो की आज खेडीमेडीच्या वातावरणात खूप चांगलं सहकार्य त्यांनी केलं आणि असंच सहकार्य त्यांचं नेहमी लाभो अशीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या भुसावळ शहराचा थांबलेला विकास हा जोमाने हो. कारण 4 वर्ष प्रशासकीय कार्य होतं. तर प्रशासकीय कार्यकाळामध्ये कोण कुठे होतं, कोण काय करत होतं, कोणालाच पत्ता नव्हता. अलग लक्षात पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे नगरपालिका
बाहेर का आणून ठेवली आहे का? आपल्याला काही चोऱ्या चपाट्या थोडी करायची आहे की बाहेर गावाच्या बाहेर आणायची, तर तिला गावात आणलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि ते गावात आणण्यासाठी आम्ही आमचं जे काही काम आहे ते करणारच आहोत. एवढं